मंडळी, तुमच्या भाग्यात हास्ययोग आणण्यासाठी पुन्हा एकदा राहू आणि केतू समोरासमोर येणार आहेत. अर्थात तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि मागाठाण्याचा गोल घुमट प्रसाद खांडेकर. हॅलो हॅलो राक्या. अरे साल्या, कधी आजपर्यंत असं बघितलंय का रे की अख्खं वराड मॅरेज ऑफिसला पोहोचलंय आणि नवरदेव रजिस्टरला घ्यायला आलाय? हा, काल पी पार्टी केलीस ना आणि झोपला सगळे. आता तुम्ही आता मला पाठवलं इथं. अरे नाही रे, लॉकडाऊनमुळे एक टॅक्सीवाला यायला तयार नाही यार. मी माझी बाईक घेऊन आलोय. नाही ना, आई बाबा म्हणते की आम्ही चालत येतो म्हणून. हां बरं, ऐक माझा ऐक. नम्रता आली आहे का? हां, तिला थांबवून ठेव. ती कशी बशी तयार झाली लग्नाला. तिला जर कळलं लेट झालंय तर ती निघून जाईल. नाही नाही, मी येतो त्या रजिस्टरला घेऊन येतो यार. तुम्ही थांबा फक्त. हां आलो. अरे येतो बोललो ना, आलो लगेच. हा चल. अरे वा, घोडीची आळ मस्त वाढली आहे. मी तुम्हाला घोडी दिसतोय? मी काय असं केलं? असं केलं मी? नवरा आहे मी, नवरा. ना ती नवऱ्याची एक्साइटमेंट चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून म्हटलं. एक्साइटमेंट चेहऱ्यावर नाही हो. असू दे, चला चल ठीक आहे. चला निघूया. चला जाऊया जाऊया, चला जाऊया जाऊया. जाऊया. कुठे गाडी? कुठे गाडी? गाडी ऍक्च्युली माझी गाडी बंद पडली आहे. कुठे? म्हणजे माझ्याकडे गाडीच नाही. हे सांग. काय ना नको हे सांग, महत्वाचं आहे ते. मी कसं यायचं आता? हे आणले ना, आ? हे आणले ना. हे खेळण्यातली गाडी काय जमणार नाही बाबा. नाही, चला ना. नाही ना, जमणार नाही. अरे केवढा तर पाय माझा आता ह्याच्यावरती जातच नाही. एवढं कसं चढायचं? प्लीज चला ना, माझं लग्न आहे, लेट झालंय. नाही ना, जमणारच नाही. प्लीज. जमणारच नाही. लॉकडाऊनमुळे टॅक्सीवाला पण यायला तयार नाही. होणारच नाही. तुम्ही नाही आलात तर माझं लग्न होणार नाही. प्लीज. माझी चूक नाही, गाडी येणार माझी. नम्रता कशी बशी तयार झाली, ती निघून जाईल हो. अरे पण मी कशी बशी करू याच्यावर? ऍक्च्युली ना एकदम असा विनोद आहे, पण काय माझी गरज आहे ना म्हणून. चला ना, चला नाही ना. जमणार. तुमच्या पाया पडतो. पड. म्हणजे खरोखर पाया पडू. तुमचं बोलायचं नाही, पड. चला चला लवकर चला. नाही, असं नाही. पूर्ण पड. लोटांगण चल, लोटांगण पूर्ण पड. माझी गरज आहे, नाही तर तुम्हाला माहित आहे. हे विका, फोटो काढ लवकर. पाठव मला, पाठव. किती मुद्दाम करशील रे. आता हा फोटो सगळीकडे फिरवशील ना. झालं तुमचं? चला ना आता, चला. केवढं येते? चढायचं कसं? आता नाही रे, म्हातारा आलो आता नाही. फक्त ना एवढंच केलंय आणि वीग लावलाय. तू म्हातारा नाहीयेस. फक्त माझं लग्न मोडायचं एवढंच तुझं डोक्यात फक्त, बस. बाकी काही नाही. कसं चढायचं पण? हा करा ना ट्राय. माझं लग्न आहे हो. ती नम्रता निघून जाईल हो, बिचारी तयार झाली. एवढाच वर जातो. मी सांगतो, माझ्या हातावर पाय ठेवा आणि मग इथे पाय ठेवा. हा या. मस्त. एक काम करतो. हा हा पाय ह्याच्यावर ठेवतो. हा मग दुसरा पाय ह्याच्यावर ठेवतो. हा हा. मग तू परत इथे एक लाव. मग ह्याच्यावर ठेवतो. मग चौथा पाय ह्याच्यावर ठेवतो. डोंगर चढताय? स्कूटरवर बसायचं तुम्हाला. या ना, ठेवा ना पटकन. चल बाबा, चल चल ना. हे नाग्या, चल ना, चल. आय याचा. चल चल. माझी बोट अशी कशी झाली? आता मी उंगल्या कशा करणार? फ्रेश. कसं करायचं
उंगल्यात उंगल्या नाही ते म्हणजे हे नाही होणार रे. मग काय काय करताय तू एक काम कर, काय कासव बन कासव. मी चढतो मग तुम्हाला वरती ने. माझ्या पाठीवर उभा राहा. या हे झोप हे जवळ आपलं काय. माझं लग्न आहे ना नाही तर ना या या पटकन हा थोडी या. हा या चल हा. चल ना रे. चल नाही तर लय मारीन. चल पटकन चल ये. ठेवा ना पटकन. खाली खाली जा खाली जा. अरे लेट चल ठेव खाली जा. ठेव ना पटकन. खाली जा खाली जा. चल संधी साधून निघ. माझा नमका नमका ना रे मणका मणका. निघ रे. कसा निघू निघ. काका मला वाटतं आता माझं लग्न करून का फायदा नाही. का मनका गेला. होईल होईल. चल बघूया काहीतरी करूया आपण. जाऊया काहीतरी. चला ना लवकर काका. उचल मला सही करायची तिकडे लग्न आहे माझं. उचल काय करू. उचल मला. आज लय उचल या काका. मला काय वाटत हा हा ही हाईट आहे हाईट हा ही हे जास्त आहे. मग आपण इथून जाऊया. कसं आहे चला फक्त गाडीवर बसा. इथून 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 हा चला या. इथून थोडी हाईट अशी अशी वाटत अशी झाली रे गाडी. हा ते स्टँडवर आहे स्टँडवर. चल. हा पायावर वरती टाकूया ना आधी. तुम्हाला कसं बरं वाटतं ते सांगा मला. काय करूया. काय करायचं. हा, वा हे हे काय मस्त आहे काका. माझं लग्न नसतं ना हा पाय ना हा पाय नाही म्हणजे असं मी पलीकडे टाकला असता. करूया. काय तू हा हा पाय उचल माझा. उचलतो. हा आणि टावर द्या. हा चला या. चल चल ना ए बाळा चल. चल ना चल चल ना चल ना पटकन. काय 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 थांबा काय काय थांबा ना. काय झालं काय. हा चल आता चल. चला. अरे कसं दिसतंय ते यार. ओ काका चला. काका नीट व्हा ना नीट व्हा ना. लग्न आहे रे माझं लग्न आहे. ती पोरगी जाईल निघून. चल मी बसलो. चल. ऐकणार रे. काय करू घ्यायचं यार. फ्रेश. तर सांगतो तुला थांब. काय आयडिया आयडिया. बाईक टाक इकडे. बाईक टाक उभं कर. जाऊया. नको रे लग्न आहे माझं समज ना जरा यार. हे बरं आहे ना. बाईक दोघांना उचल. कसं उचलू ह्याचं वजन तुझं वजन. काका असं करू नका. चला हो हे पण नाही. डायरेक्ट बसा ना. एक काम करा ना इथून या ना बसा ना इथं. हे झालं. या काका पोरगी जायला ती निघून. हे मस्त आहे. हा हे चालेल इकडे. बसा, बसा. हे चल चल रे. हा, बसा बसा हा. इकडे कुठे आलो. हे कुठे इकडे. इकडे आहे हो ते. लयच म्हाताराचं बेरिंग पकडले आज. इथून इथं मारून काप करायचं ऐक ना. बस ना यार याच्यावर. बस बस. हा बस बस. हा बस हा. चला आता चला 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 चला. आणि मी चालवताना का बघू. मागाठाणचा गोल घुमट.
आता आरामात. हे आवाज म्हाताऱ्या लोकांचे आहेत तुम्ही जे काढताय ते जवळ जवळ टार्झन वाटतोय. असं कोण आहे जरा का पटकन बघा यार लागलंय माझं. अरे अडकलोय मी. फक्त सया होऊ दे रे तुला मारून टाकतो का नाही बघ मी. मला हेल्मेट पाहिजे. हा? मला हेल्मेट पाहिजे. हेल्मेट पहिल्या माणसाला कंपल्सरी असते पाच्याला नाही. नाही मला हेल्मेट पाहिजे. थांब 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 हे घे. रेडी रेडी रेडी. तिथं गुदगुल्या होत्यात वर पकड वर. पोरगी गेली ना तू गेला माझ्या हातून. हा चल. अरे काढा. अरे अरे मरणार आहे मी सोड ना. शांत बसा ना काका. बसतात ना गाडी चालू करू दे. थांबा. हा अयो ब्रेक मारला ब्रेक मारला ब्रेक मारला. अरे ब्रेक कुठं मार. अरे गाडी अजून चालू पण केली नाही यार मी. गाडी जागेवरच आहे. काय मला वाटलं ब्रेक मारला. काय आलं मळमळ लागलं मला. बाईक लागली. फक्त स्टार्टर मारला होता गाडीचा मी. आणि जगातला तू पहिला आहेस ज्याला गाडी चालू केल्या केल्या बाईक अशी लागली म्हणून. कळलं का. एक काम करूया ना आपण. काय तुझ्या बायकोला बोलव इकडेच मी रजिस्ट्रेशन करतो. आता मला तेच करावं लागेल. कळलं काय. लय मुद्दाम केलंस तू. हा मला उतरव ना. नाही नाही तुम्हीच उतरा आता. उतरा. थांबा एक मिनिट फोन लावू द्या. चल. म्हणून ते टार्झन सारखे आवाज काढू नका. हॅलो नम्रता ऐक ना तू एक काम कर ना. तू डायरेक्ट इकडे येतेस का ह्या चौकात. अगं ह्या चौकात ना का ज्याच्या डाव्या बाजूने म्युझिक ऐकायला येतं उजव्या बाजूने लाफ्टर ऐकायला येतात. हा त्या चौकात ये. येते येते. हा लवकर लवकर. हा म्हणजे अरे कुठे होतास तू गौरव. मी किती वाट बघितली आणि काय हालत करून घेतलीस तू स्वतःची. थांब जरा. अरे आज आपलं लग्न आहे गौऱ्या. आज तरी व्यवस्थित मुंडावळी काय. हा आता कसं. ही मोठी बहीण तुझी. माझी मोठी बहीण ना माझी होणारी बायको आहे ती. माझी मोठी बहीण मुंडाळा बांधून कसा येईल. मला वाटलं ही तुझी बायको आहे. कसं शक्य आहे. हा मला नाही चालणार. मला चालेल. तू एक काम कर तुला एक सल्ला आहे. काय रोज 1 ग्लास दूध आणि 2 ओले खोजूर खात जा. त्याने काय होईल. नंतर कळल तुला. ठीक आहे सही करून घेऊया आपण. हा मग इकडे सही करून घेऊया. इथं सही करा रजिस्टरवर. नमा सही कर. सही कर नमा. सही कर. मी सही करते पण मी जी सही करणार आहे ती मी सही करते की सही नाही करते हेच कळत नाही मला. सही ह्या स्किट मध्ये काही नाहीये तुला. फक्त सही करायला आलं. आपलं जागा काढत राहायचं काहीतरी कर. पेन लिहित नाहीये. हा इकडे पेन नाही. इकडे इकडे दे. देवाचा संकेत आहे पुरी समजून जा. हो गप्पा तुम्ही काय सांगू नका तिला. माझा पेन मी झटकणार. तुला झटकायचं ते. माझा पेन मी झटकणार. आता नाही लग्न. पेन गेला. म्हणजे नाही 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 आहे माझ्याकडे दुसरा पेन आहे आहे ना? ना. हा मी पेन देतो ना. नाही नाही चालणार नाही चालणार. या रजिस्टरवर दोघांनी एकाच पेनाने एकाच वेळी एकाच ठिकाणी सही केली तर ती ग्राह्य धरली जाते. नाही तर लग्न ग्राह्य धरलं जाणार नाही. थांब ना मग मी पेन आणतो शोधून. थांब थांब मी आणतो की ना बघा पेन. नाही नाही मी आणणार. ए पोरी ये. हीच संधी आहे. लगेच पळून जा. तो नाही लगेच पळून जा. ऐक माझं. हो ताई पळून जा. मी बघतो गौरवला. अच्छा हुआ साहब आपने बताया. मेरी मांग भरने से जा ना. पहले काय नाही तुला. ठीक नाही. ए सापडला का रे पेन. हो सापडला सापडला. अरे भाई ये बेवारस को कोई लेके जाओ रे.
हॉस्पिटल में कुछ आता लगने करने वजनदार विनोद आणि जबराट परफॉर्मन्स, क्या बात है. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, फारच भारी परफॉर्मन्स होता भावा. तुझं बेरिंग अप्रतिम होतं, फार सुंदर. म्हणजे जेव्हा तुला पॉवर प्लेचा चान्स मिळतो तेव्हा तू त्याच्यात एक तसूभर सुद्धा जागा सोडत नाहीत. सगळ्या प्रकारचे शॉट्स तू त्या पॉवर प्लेमध्ये खेळून घेतोस आणि आज तू तेच केलंयस. खूप आवडले हे काका. अप्रतिम बेरिंग, अप्रतिम आवाज, सगळंच छान होतं. गौऱ्या, मजा आली नेहमीप्रमाणे. चार्मिंग ॲज ऑलवेज. नमा मस्त दिसतेस आणि छोटीशी एंट्री पण त्यांनी फार मजा आली. शेवटची एक्झिट घ्यायच्या आधीची वाक्य फारच इंटरेस्टिंग होती. विराजचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग होतं. विराजसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मजा आली. उत्तम संकल्पना आणि उत्तम सादरीकरण. वा. थँक्यू सर, थँक्यू. प्रसादा, काही माणसं अशी असतात की जी होत्याचं नव्हतं करतात. तुम्ही अशा आहात की नव्हत्याचं होतं करताय. त्या वाहनापासून, त्या स्कूटरपासून 1-2 फूट पण तुम्ही गेला नाहीत. तिथल्या तिथेच तुम्ही खेळत होतात. पण त्याच्यात इतकं अडकवून ठेवलं तुम्ही दोघांनी आम्हाला. प्रसाद तू पण आणि गौऱ्या तू पण. मजा आली, फार मजा आली. खूप मजा आली परफॉर्मन्सची. भन्नाट. थँक्यू. प्रसादच्या नादात गौरवच्या लग्नाचा मुहूर्त चुकला. प्रसादच्या नादात गौरवच्या लग्नाचा मुहूर्त चुकला. प्रसाद वीगच आहे ना का पॅच पिकला. हे कमाल आहे. हे म्हणजे मी चुकल्यावरनं सगळं ट्राय करून झालं. मला आजूबाजूला काही दिसत होतं. सॉलिड आहे. थँक्यू सो मच. मंडळी, मातब्बर संस्थानिक विशाखा सुभेदार आणि त्यांचे खानदानी वकील प्रियदर्शन जाधव येत आहेत तुम्हाला आपल्या विनोदाची इस्टेट वाटायला. तेव्हा आपल्या वाट्याचा लाफ्टरचा हिस्सा मिळवण्यासाठी तयार राहा. अरे पुष्कर श्रोत्री, अरे सोनाली हिरकणी, अरे तुमचा तो कुलकर्णी सिनेमा पाहिला बरं का. वा वा, फार सुंदर. काय तुम्ही त्या लांडग्याला वाचवलं त्या मुलापासून. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. मोठे मोठे लोक आले तिकडे. अरे अशोक खंडे, अरे बाबरे, जांभूळ आख्यान. अरे 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 आजागळ श्रीनाथ. अरे वा वा जान. एकटे बोलणं बंद करा. वाड्यात घुसा आता. वाडा सुभेदारांचा वाडा. वाडा. अरे कुणीच माणूस नाही, नुसत्या गाद्याच आहे तिकडे. बापरे, कशावर बसायचं आता. असो. अरे बापरे, घरी आलो. थोडा आराम करावा. आलोच आहे तर. तुम्ही बेड मध्ये कसे घुसलात. पप्पी का घेतली. माफ करा. मला वाटलं हो माझंच घर आहे. हो, तुमच्या घरी तुम्ही असं करता. माझ्याच घरी करतो असं काही नाहीये. पण जिथे कुठे करतो, काय करतो, कधी करतो ते मुळात लक्षातच राहत नाही. हो, तुम्ही पप्पी का घेतली. हो नाही, खरं तर मला नमस्कार करायचा होता. पण काय हल्ली काही मेंदूत लक्षात राहत नाही. त्यामुळे नमस्काराच्या ऐवजी पप्पी घेतली हो मी चुकून अशी. अरे देवा, अरे देवा, अरे देवा. ऍडव्होकेट वकील या बसा. या तुम्ही ऍडव्होकेट वकील. होय हो ऍडव्होकेट वकील. तुम्ही तुम्ही का आला. अहो मी तुम्हाला नव्हतं बोलवलं. तुमचा मुलगा आहे ना
म्हटलं मुलगा होणार. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. बरोबर, प्रदीप प्रदीप हा माझा मुलगा. तो का नाही आला? अहो काय झालं, प्रदीप मला म्हणाला की तुम्ही जा, तुम्ही प्रेग्नंट आहात ना. अहो मी प्रेग्नंट नाही हो. गेली कित्येक वर्ष मी स्टॅग्नंट आहे. प्रेग्नंट कुठे असेल? मग प्रेग्नंट कोण आहे? अहो ती तुमची सून मालिनी. मालिनी प्रेग्नंट आहे. मी निलिमा सुभेदार आहे. निलिमा निलिमा सुभेदार. आपल्याला मृत्यूपत्र करायचं. बरोबर. मुळात मी प्रदीपला पाठवायला सांगितलं होतं की नाही. तुम्ही कशाला तंगडतोड केली? नाही, मीच प्रदीपला म्हणालो मी स्वतः जाणार. असं कसं? सुभेदारांच्या खानदानाची सगळी कामं आजपर्यंत मी करत आलेलो आहे. सगळ्या सुभेदारांची जे जे खपले त्यांची मृत्यूपत्र मी तयार केलेली आहे. किंबहुना मी मृत्यूपत्र तयार केलेली आहेत आणि तासाभरात ते खपलेले आहेत सगळे. तुमचं काय ठरतंय? नाही म्हणजे तुमचं काय ठरतंय का? कुणाला इस्टेट द्यायची नाही द्यायची ठरलेलं आहे ना सगळं? हे सगळं मला ठरलेलं आहे. कागदपत्र सोबत घेऊन आलेलो आहे मी. नाही काय आहे, अशामुळे कागदपत्र नसतील तर उगाच नंतर गोंधळ नको. तुमची जेवढी आपत्ती असतील त्यांच्यावर अन्याय नको ना. हे बरोबर. हे बरोबर आहे. आणि आता एवढं छान तुम्हाला गुलाबी याच्यात कापडात गुंडाळलंय, आता बारसं होणार तुमचं. वारसा कुठला आलाय? वारसा नाही, वारसा हक्काबद्दल बोलतोय ना आपलं. वारसा. बघा आपल्याला मृत्यूपत्र लिहायचंय. लक्षात राहील ना तुमच्या? का थांबूयाच की? राहिलं लक्षात राहिलं. लिहून मी कामाला सुरुवात करतो बरं का. ओके चला. अरे देवा. मी निलिमा सुभेदार हयातीत सांगत आहे. आमच्या ह्यांची एकूण 100 एकर जमीन आहे. यांची म्हणजे? हे म्हणजे माझे मिस्टर हो अविनाश. हव्या माझा लहानपणापासूनचा मित्र. हव्या चौथ्याशी त्याला फार प्रॉब्लेम होतो. चौथा आला की त्याचं काहीतरी बिनसून जायचं. चौथा हव्याला कधी आवडायचं नाही. अहो लिहिताय ना वकील? मी लिहितो. आमच्या यांची अविनाश सुभेदारांची एकूण 100 एकर जमीन आहे. कसं लिहायचं? तुम्ही नुसता ध्वनी येतोय. अगं बाई ध्वनी येतोय का? ध्वनी हे म्हणा. ध्वनी कानाने ऐका. ध्वनी नाही, ध्वनी येतोय. ध्वनी नीट सांग. आमची 100 एकर जमीन आहे. उरुळी कांचन. त्या मला 4 मुलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे 4 वाटे. तुम्हाला 3 मुलं? नाही 4 मुलं. मला 3. 4 मुलं. मला माहिती की तुम्हाला माहिती. मला माहिती. अहो मी ऍडव्होकेट आहे, मला माहिती आहे तुम्हाला 3 मुलं. मी जन्माला घातली, मला माहिती आहे. पण उघडी नागडी 3 फिरताना मी बघितलेली आहे. माझी बाळणपणा झाली, मला माहिती का तुम्हाला माहिती? नाही पण मला नाही आठवत आहे तुमची 4 मुलं. तुमचा आठवायचा काय संबंध आहे? बाळणपण माझी झाली म्हटल्यावर कोणाला आठवणार? 4 मुलं झाली म्हणजे झाली. हो का? पहिला आशिष, दुसरी अश्लेषा, आशुतोष आणि अश्विन. अश्विन चौथा. हो हल्ली आता अश्विन हल्लीच झाला का येतात इतक्यात? अहो हल्ली कसं होईल? का? मी या बिछाण्यावर हल्लीच नाही तर कसं होईल? हल्ली मला हलताच येत नाही तर हल्ली कसं होईल? अहो यांना जाऊ रे 2.5 वर्ष झाली. तुम्हाला 3च मुलं मी सिद्ध करून दाखवू शकतो. राव्या आणि मी तरुण होतो ना, आम्ही जेव्हा प्यायला जायचो ना, तेव्हा प्यायला बसलो की तो 3च पेक प्यायचा. म्हणायचा चौथा माझा नाही. आम्ही ट्रेनने प्रवास करायचो ना, मला गंमत वाटायची. अरे बस 4th सीट आहे, चौथा माझा नाही. चौथ्याशी त्याला फार प्रॉब्लेम. तुम्ही हे जे म्हणताय ना, हे जेव्हा तुमची उठबस व्हायची ना तेव्हा, पण मध्ये माझी आणि अविनाशची उठबस झाली, त्याच्यात आम्हाला चौथाच आला. तुम्ही ते विसरता आहात. काय म्हणालात? विसरता आहात तुम्ही माझ्यावर धडधडीत मी विसरतो. तुम्ही एका गायनेकॉलॉजिस्टला सांगताय मी विसरलो म्हणून मला सांगता? अहो तुम्ही
वकील आहात हो. वकील मी कोणी असेल मला विसरता मी तुम्हाला सिद्ध करू शकतो विसरता. पुराव्यानिशी सिद्ध करू काय, शकतो काय? तुमचा जो तो नवरा आहे कोण तो अविनाश अविनाश. त्याने जेव्हा 1971 साली मला हे दिलं होतं असं त्याच्यावर खूप लिहिले पत्र दिलं होतं आहे ते पत्र माझ्याकडे पत्र आहे. आता तुम्हाला आहे. पटत नाही मी पत्र. तुम्हाला पत्र कुठे गेलं येस मी वाचूनच दाखवतो तुम्हाला वाचा ऐका वाचा. सिद्धच हा, करतो वाचा. आपको अगर भगंदर या बवासीर की अरे तकलीफ देवा, ते पॅम्पलेट आली हो. अहो, ती काय गोळा करून आणलंय? अहो, मी ती ट्रेन काय गोळा करून आणलंय? हा, हे काय वाचताय मी तुम्ही? ट्रेन मध्ये फिरलो ना बरंच ते गोळा झालो एक मिनिट मी पत्र ठेवलं होतं मी मोजे का तपासतो मी देवा. खिसा तपासला पाहिजे करेक्ट मी पत्र ठेवलंय अरे. हे बघा हे 1971 सालचं पत्र आहे तुमच्या मिस्टरांचं कोणतो अविनाश अविनाश, हो. मी वाचतो म्हणजे तुम्हाला पटेल हो, वाचा. प्रिय वकील सनवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष नाही चौथा माझा नाही हा वकील तुला म्हणून सांगतो मला 3च मुलं आशिष आशुतोष अश्लेषा चौथा माझा नाही हा अश्विन कुठून आला ते मला माहिती नाही तिचं आणि त्याचं जे काही अश्विन बाबीत पौषट झालं असेल ते असेल पण भर उन्हाळ्यात मला पौष पडल्याची भावना दाटून येत आहे आमचा आशिष काळा अश्लेषा सावळी आशुतोष राखाडी मग तरीही हा अश्विन गोरा कसा आमचे तिघेही गोल गुटगुटीत इतके की बाजारात रसगुल्ले म्हणून विकले जातील पण तरीही आमचा अश्विन शेवग्याच्या शेंगेसारखा खिडखिडीत कसा हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोंगावत आहेत तरी मागे पुढे मी जर गेलोच किंवा पुढे मागे मी जर गेलोच तर लक्षात ठेवा मला मुलं 3च चौथा माझा नाही आपला कृपालाभिभाषी अति सुभेदार मला सांगता तुम्ही तुम्हाला 4 मुलं मला सांगता एका वकिलाला सांगता तुम्ही 4 मुलं हे पौषाचं यांच्या लक्षात कसं आहे एवढं सगळं मला असं हे बघा अहो, ऐका आता ह्यांना जाऊन झाली 19 वर्ष लक्षात घ्या त्यांचा आता इस्टेटीचा संबंध नाही माझी इस्टेट आहे ठीक आहे. मला 4 मुलं आहेत 4 मुलांमध्ये माझी इस्टेट वाटायची आहे मला ठीक आहे मिसेस सुब्बालक्ष्मी ठीक आहे लक्ष्मी कुठलं आलं सुभेदार तेच ते निलिमा सुभेदार आहे हा. हा, घ्या तुम्ही लिहून घ्या हा. हा, हे बघा 100 एकर जमीन आमची उरुळी कांचनला आहे त्याचे वाटे करायचे नाही तुम्ही एक काम करा 100 एकर असे समान करू नका 4 वाटे का नाही तुम्ही आशिषला म्हणजे मोठ्याला 12% द्या आणि धाकटीला 12% द्या 12 झाले किती 24 तुम्ही 10 दाखवा हे 10 हे माझे 10 झाले म्हणजे झाले 20 खालचे 4 दाखवा ते हा ते पाय काढा हा आयशा बा हे 2 आशिषचे ते 2 अश्लेषाचे हे झाले 24 100 मधनं 24 म्हणजे 70 200 म्हणजे 66 राहिले 33 त्याला 33 चौथ्याला झाले एक मिनिट 33 66 होतात झालंच की मग हो, असं कसं झालंय 33 66 होतात ना. 33 66 10 दाखवा हे 10 झाले माझे 20 आणि खाली दाबून ठेवलेले 4 आहेत हो, नाही असं होत हे बघा 12 24 10 4 24 बरं. 33 66 वरचे 2 काय करू ते खाली दाबून ठेवले ते द्या ना वरचे अहो, दोन. गप्प बसा हो. हा माणूस गोळ घालतो रे होतो असा गोळ होतो मध्यंतरी मी ह्याची ऋतिक रोशनची केस लढायला गेलो होतो जमिनीचा वाद होता तर त्याला कोर्टात उभं केलं म्हणलं बाळा अरे तुझ्याकडे जमीन किती दाखव हा म्हणतो 10 दाखवतोय मोठा 11 ऐक ना ऋतिक रोशनचा काय संबंध नाही हा मी माझ्याबद्दल सांगते मी ना. उदाहरण देतोय हो, असे गोळ नको- होतात नको ते उदाहरण जाऊ दे बर. तुम्ही मी सांगते ते लिहा आणि 100 एकर जमीन 4 मुलांसम समान वाटायची आमची पोल्ट्री फार्म आहे कवठे महांकाळ 21,000 कोंबड्या आहेत त्यातले 75,000 दर महिन्याला ते अंडी देतात इतके अरे काय कंट्रोल आहे की नाही काय आहे कोंबडी म्हणून आपले पचापच काढायची अंडी ह्याला काय अर्थ आहे का अरे त्या कोंबड्यांचा काय विचार कराल की नाही पोल्ट्री फार्म कशाला काढतात अंडी हवी मग म्हणून इतके खाता कशाला तुम्ही खायला नाही हो मग? बिझनेस आहे आमचा पोल्ट्री फार्मचा निर्दय त्या कोंबड्यांना काय अंडी वाटत आमची कोंबड्या आमच्या पोल्ट्री फार्म आमचं तुमचा काय संबंध आहे माझं काहीच नाही आम्हाला पोल्ट्री फार्म 25% वाटा द्यायचंय थोरल्याला आशिषला आणि 10,000 कोंबड्यांची अंडी द्यायची आमच्या आशिले हेच चुकतं तुमचं आशिषला तुम्ही 25% वाटा दिलेत आणि मुलीला मात्र अगदीच 10,000 अंडी दिलंय तेवढं पुरे आहे का तिला बरं? मेली
पळून जाऊन लग्न केलं त्या श्याम राजपूतशी. काय काय आवडलं मेलं तो असा लडा म्हणतो बाहुलट कुणीकडचा. मला म्हणतो मला तुमच्या मुलीचा लडा लागलाय. लडा लागला. मला तुमच्या हातची अडूवड्डी खायची आहे. मला तुमचा कडवड्डा येतो. कडवड्डा येतो. काय ग बाई दळबद्री कार्ट बेल. बरं ते तुम्ही लिहिलं का? हल्ली हल्ली हे बघा 75% वाटा आहे तो द्यायचा आशिषला आणि अश्विनला. मुंबईत आमचे 3 फ्लॅट आहेत. एक आहे अंधेरीला, एक आहे घरदंडाला, एक आहे शिवडीला. रिदम मध्ये आहेत फ्लॅट तुमचे. छान आहे एकदम. हो सायनला घरदंडा आणि शिवडी. त्यांना जो सायनचा फ्लॅट आहे ना तो मला अश्विनला द्यायचा. आता कोकणामध्ये लिहा पुढचं लिहा. कोकणामध्ये आमच्या आंब्याच्या बागा आहेत. त्यातली 55 कलमं द्यायची आहेत सपनाला आणि 45 कलमं द्यायची आहेत रिद्धिमाला. रिद्धिमा म्हणजे तिसऱ्याची बायको. कशाला तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी तिसऱ्याला देताय उगी? अशाने तुमचे 4 उघड्यावर येतील सगळे. तुम्ही तिसऱ्याला द्याल तर दुसऱ्याचा विचार करण्यात पहिलं गमावून बसाल तुम्ही. तुम्ही घोळ घालताय वकील. तिसऱ्याची म्हणजे तिसऱ्याच माणसाची बायको नाही हो. तिसरा मुलगा माझा रिद्धिमा त्याची बायको. रिद्धिमाला द्यायची कलम 45. बाई जीव काढलाय माणसाने माझा. का लिहिलं सगळं लिहिलं तुम्ही? हा मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो. सगळं टॅली करून घ्या एकदा. टॅली मारेन आता. मारेन आता मी. खूप जोरात मारेन. हे कसं लिहिणार आहे? वाचतो. तर मी निलिमा सुभेदार बरोबर इथे नमूद करू इच्छिते की मी माझी प्रॉपर्टी अशी वाटणी करत आहे. बरोबर. तर तुमच्या 100 एकर कोंबड्या आहेत. त्या 100 एकर कोंबड्या ऋतिक रोशन यांचा अधिकाराखाली राहतील. तुम्हाला 4 अपत्य आशिष, आशुतोष, उरळी आणि कांचन. कांचनच्या उरलेल्या जमिनीवर ज्या 100 कोंबड्या आहेत त्यांना बवासीर आणि भगंदर झाल्यामुळे त्यातल्या 12% कोंबड्यांनी खार दांड्याच्या फ्लॅटवर आंबे द्यावे आणि 12 आंब्यातून ज्या कोंबड्या झाल्या त्या तुम्ही आश्लेषाला द्याव्या. आश्लेषा आणि कोंबड्यांमधून जे आंबे येतील ते समसमान वाटून घ्यावे. आश्लेषा तुमची मुलगी जी महिन्याला 10,000 अंडी देईल त्यावर तिचा 22% वाटा असेल आणि त्या अंड्यातून जे उत्पन्न निर्माण होईल त्या बागेत श्याम बेनेगलला केळी व अडूवडी लावता येतील. बाकी 75% पोल्ट्री कवठे आणि महांकाळच्या नावाने देऊन टाकावी. महांकाळची बायको स्वप्ना म्हणजेच तुमची सर्वात धाकटी सून हिने तिच्या वाट्याची अंडी धोनी बरोबर उबवावी. पहिला मुलगा आशिष आणि त्याची बायको अंतरा यांच्या आंब्याच्या बागेतले जे 3 फ्लॅट आहेत त्या फ्लॅट पैकी मधल्या फ्लॅटमध्ये 55 कलमं लावावीत आणि त्यावर जे उत्पन्न येईल ते उरळी आणि कांचनला गळवावे जेणेकरून रिधिमा म्हणजे तुमची तिसरी मुलगी हिला सायनचा फ्लॅट द्यावा ज्यात ती तिचा हवा तो धंदा सुरू करू शकेल. त्यातून जे बलक तयार होईल त्यावर फक्त आणि फक्त अश्विनचा अधिकार असेल आणि उरलेल्या फ्लॅटमध्ये प्रतीक ऋतिक असे दोघे राहतील. पण त्यातून जर वादावादी निर्माण झाली तर दोन्हीकडे काही अंडी द्यावीत आणि कोंबड्यांना मुंबईच्या 3 फ्लॅटमध्ये ऋतिक रोशन सोबत ठेवावे. अजून काही? बापरे कंबर टाकली. बापरे कंबर टाकली. कंबर टाकली. जाऊ दे मी आता ह्यावर हाताची सही घेतो. अरे काय केस झालेली येतो मी बरं का. काय बेरिंग होतं तुम्हा दोघांचं. क्या बात है. आउटस्टँडिंग. क्या बात क्या बात. सई काय म्हणशील? नाटकाचा एखादा अंक चालू आहे असं वाटत होतं. दर्शन अप्रतिम
अप्रतिम अप्रतिम. सुंदर बेअरिंग, सुंदर प्रेझेंटेशन, सुंदर सगळंच. विशाखे बाई दृष्ट काढून घे तू Absolutely. प्लीज. आणि फार सुंदर बेअरिंग. काय सांगायची गरज नाही. आय थिंक सगळेजण आपल्या आपल्या जागेवरती उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठी दाद काहीच असू शकत नाही. फार सुंदर झाला परफॉर्मन्स. तुमची दृष्ट काढावीशी वाटते. थँक्यू थँक्यू सो मच. खरंच आता आज मला कंट्रोलच नाही होत आहे. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. वाह, कर दर्शा कर. तू या मंचावरती आलास त्या दिवसापासून मी या क्षणाची वाट बघतो आणि आज अखेरीस तो क्षण तू आणलास. थँक्यू. क्या बात आहे यार. काय कॅरेक्टरायझेशन आणि काय परफॉर्मन्स. आय एम आउट ऑफ माय वर्ड्स. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मला जे काही बोलायचं होतं ते मी कृतीतून बोललो. हॅट्स ऑफ. विशाखा, काय स्वतः एका जागी खिळून राहायचं आणि जगाला हलवून सोडायचं ही ताकद. कमाल कमाल बेअरिंग दोघांचं पण. आणि कमाल गिव्ह अँड टेक. अफलातून परफॉर्मन्स. शेरबीर काही नाही त्याच्या पलीकडे. थँक्यू 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 थँक्यू.